राजमाता जिजाऊ साहेब, शिवाजी राजाची आई होणं सोपं नव्हतं बरं. आणि नाटकामध्ये भूमिका करत असताना जिजाऊ साहेबांची भूमिका करणं सुद्धा सोपं नव्हतं बरं. पण हे शिवधनुष्य पेललं सुनीता खरात यांनी. उमटली पद जिन्हे दारात, प्रकटली राजलक्ष्मी साक्षात, उजळली प्रभा दिव्य तेजात जी जी जी, उजळली प्रभा दिव्य तेजात जी जी, उजळली प्रभा दिव्य तेजात जी 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 जी. मी अनेक चित्रपटातनं अनेक नाटकातनं जिजाऊ साहेबांची भूमिका बघितली. खरं सांगतो, मला आत्तापर्यंत आवडलेल्या सगळ्याच भूमिकांपैकी तुम्ही जी साकारलेली भूमिका आहे ना, ती खूप भावली. आणि ह्याला कारण दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना खूप जवळून बघत असतो. त्यांचे स्वभाव, त्यांची एकूण पर्सनॅलिटी, त्या पर्सनॅलिटी मधले स्ट्रॉंग पॉइंट्स. आणि यामध्ये पहिल्यांदा मला काय वाटलं तुम्हाला सांगू? तुम्हाला हे आश्चर्य वाटेल. कपाळ खूप भव्य आहे. आणि या भव्य कपाळावर जेव्हा जिजाऊ साहेबांची चंद्रकोर लागेल तेव्हा त्या कशा दिसतील या स्वप्नामध्ये मी होतो. आणि ते माझं स्वप्न जिजाऊ साहेब ना, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं प्रेम करणं, त्यांचं रागवणं, त्यांचं चिडणं, त्यांचं उसळून येणं आणि शेवटी आयुष्याची कृतार्थता व्यक्त करणं, खूप भावनांचा खेळ असणार ही भूमिका आहे, हे पात्र आहे. आता तुम्ही बोलायचं आणि आम्ही सगळ्यांनी ऐकायचं. ह्या सगळ्या भावनांचा खेळ तुम्ही कसं साधलात? किती प्रॅक्टिस केलीत? किती सराव केलात? त्या सरावात काय काय आठवणी तुमच्या जवळ आहेत? मला दिसतंय खूप आहेत. खरंच सर, म्हणजे तुम्ही आता सगळ्या भावना सांगत होतात, म्हणजे मी एकदम 2013 ची, मला वाटतं मार्च 2013 तो काळ आठवला. म्हणजे मला पहिल्यांदा तुम्ही बोलवलं. खरं मला त्याच्याही आधी शाळेतून बाहेर पडत होते एक दिवशी. आपला गेट होत तिथे आणि सातपुते सर आले. 2 मिनिटं मॅडम बोलायचंय. म्हटलं सर काय? आपण एक जाणता राजा नावाचं नाटक करतोय आणि त्यात तुम्हाला जिजाऊंची भूमिका करायची, जमेल का? मी काही विचार केला नाही. हो सर करेल. म्हणजे एक सवय आहे की नवीन गोष्ट खरंच करून बघायची. मला ती किती भव्य आहे, हा रमण बघायचा संस्कार आहे, ती एनर्जी आहे. पहिल्यांदा हो म्हणायचं. येस, बघूया काय काय संकट येतील, ती काय येईल ते. पण त्यांनी विचारलं की नाही म्हणायचा संबंधच नव्हता. मी करेन. आणि सरांनी विचारलेलं आहे तुम्हाला विचारायला. म्हटलं नक्की करेन सर, आणि मला खूप आवडेल. माहित नव्हतं, मी त्याच्या आधी जाणता राजा नाटक बघितलेलं नव्हतं. काय आपण करणार आहे अजिबात कल्पना नव्हती. मी हो म्हटलं. फक्त एक अनुभव होता. आपण 2011ला इथे हिरकणीचा एक प्रयोग केला होता, कथा वाचनाचा. हो हो हो. तो एक माझ्या पाठीशी तेवढाच एक स्टेज डेअरिंग म्हणून जो आहे तो अनुभव होता. आणि त्याच्याही आधी स्टेजवर परफॉर्मन्स म्हटलं की मी 5वीत असतानाची गोष्ट आहे. शाळेत असतानाची. सुनील महाजनांनी आमच्या शाळेमध्ये नाटकं बसवली होती. त्यामध्ये अंधेर नगरी चौपट राजा नावाचं एक नाटक होतं. त्या छोट्याशा पखावाल्याची भूमिका मला मिळाली होती, अगदी छोटी, 2-1 मिनिटाची. तोच एक काय तो माझा अनुभव. त्यानंतर इथे आलेला हिरकणीचा कथा वाचनाचा अनुभव आणि स्टेज परफॉर्मन्स प्रॉपर जो काही असेल तो पहिला आलेला हा अनुभव. आणि मी हो म्हणाले. त्यानंतर तुम्ही बोलवलं की तुम्हाला हे करायचंय. तुम्ही बहुतेक अंदाज घेत होतात या हो म्हणतील कसं, पण मला करायचं होतं. काय आहे हे वेगळं काय आहे ते बघायचं होतं. आणि एक तुम्ही ऑडिओ सीडी दिलीत आम्हाला आणि सांगितलं की हे ऐकायचंय तुम्हाला सुट्टीमध्ये, कॉपी करून घ्या आणि मला हे ऐका, प्रॅक्टिस करा. मे मध्ये प्रॅक्टिस केली. कळत नव्हतं, कारण आपण जे राहतो, आपला अटायर, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं वागणं, हे सगळं आत्ताच्या आधुनिक पद्धतीने आहे. हो खरं. जिजाऊ उभा करायच्या म्हणजे माझ्या डोक्यात पहिल्यांदा डोक्यात आलं की त्या चालत कशा असतील, त्यांची बोलण्याची ढोप कशी असेल,
आणि पाठांतर होईल कदाचित आपलं, पण ते बोलताना मुळात तुम्ही जाणवलं असेल सर, माझा स्वभाव तसा फार पटकन कोणाशी बोलण्याचा नाहीये, थोडस भिडस्त. वर्गात वाघ असतो आपण, पण कोणाशी बोलायचं म्हटलं की काय करायचं हा प्रश्न पडायचा. आणि मग करू शकू असं वाटत होतं, फक्त मला तो गायडन्स हवा होता. मग तुम्ही इथे पहिल्या सुट्टी संपायच्या आधी बंगल्यावर बोलवलं सगळ्या कलाकारांना. तुम्हाला काय शंका आहे विचारलं. मी म्हटलं सर पाठांतर होईल, पण त्या उभं कशा राहत होत्या, त्या चालत कशा होत्या, त्या बोलत कशा होत्या. सर म्हणाल्या करू आपण, तुम्ही म्हणालात करू आपण. आणि थोडं वहिनींची पण आम्हाला त्याच्यामध्ये खूप मदत झाली की त्या अशा चालत होत्या, त्या अशा बोलत होत्या. मी कुठेही फक्त पिक्चरमध्ये बघितलं होतं, पण पिक्चरमध्ये आणि समोर प्रत्यक्षात बघणं आणि करणं यात खूप फरक असतो हे नंतर जाणवायला लागलं. एक भावना ज्या एक्सप्रेस करायच्या असतात त्या समोर लांबपर्यंत दिसल्या पाहिजेत. तर तुम्ही मला पहिल्यांदा विचारलं सर की तुम्ही मला राग कसा येतो दाखवा, चिडून दाखवा. अवघड होतं तुम्हाला, तुमच्या स्वभावाला खूप अवघड होतं. करुणा त्यातून दाखवून मी सगळे माझे ते सगळ्या भावना सगळ्या मिक्स होत होत्या. त्या म्हणाल्या हे तुम्ही वैतागल्याचे भाव आणलेत. तुम्ही म्हणालात तुम्ही चिडायचे. वैताग आणि चिडणं वेगळं, हा हे वेगळं आहे. मग ते कसे आणायचे, फेशियल एक्सप्रेशन सगळ्यात आधी मी शिकले. मला तो एकदम मध्ये कट करतो, थांबवतो तुम्हाला. शहाजी राजे जेव्हा तुम्हाला भेटायला येतात तेव्हा खरं म्हणजे तुम्ही आतनं वैतागलेलेच होतात की अरे एवढं सगळं महाराष्ट्रात आजूबाजूला चालू आहे आणि आपलं काय चालू आहे. पण तो वैताग न वाटता तो आतला राग तुम्हाला व्यक्त करायचा होता त्या प्रसंगामध्ये. येस येस. तिथून तुमचा पहिला प्रवेश आणि तुमच्या भावना एक्सपोज होणं सुरू होतं. येस. 2.5 लाख रुपयांची खंडणी भाऊजींनी महाबत खान सुभेदाराला भरली आणि मग तिला सोडून आणली. प्रभू रामचंद्रानं रावणाला खंडणी नाही भरली, खांडोळी केली त्यांनी राक्षसांची आणि रावणाची, होळी केली त्यांनी लंकेची. आधी सुरुवात जी एंट्री करतो आपण, माझी एंट्री जी होती, हो हो, पुढे येते आणि मी पूजा करते, फुलं उधळते आणि आधी सुरुवातीला भाव दाखवायचा तो तुम्ही म्हणालात की एकदम सौम्य, ती दिसली पाहिजे जिजाऊ. उमटली पद जिन्हे दारात, प्रकटली राजलक्ष्मी साक्षात, उजळली प्रभा दिव्य तेजात जी जी जी, उजळली प्रभा दिव्य तेजात जी जी, उजळली प्रभा दिव्य तेजात जी 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 जी. आणि महाराष्ट्राची भाग्य भवानी जिजाऊच्या रूपानं प्रगटली. ती शहाजीराजांच्या संसारात अवतरली. जिजाऊ सतत बेचैन होती. तो सौम्य भाव आणि मग खाली येता येता उतरता उतरता की तुमच्या तो आतमध्ये जो चालू आहे ते दाखवण्यामध्ये म्हणजे भवानीची प्रतिमा आणि समोर जिजाऊ याच्यामध्ये एक दिग्दर्शक या नात्याने मला एक दाखवायचं होतं की ते रूप आणि हे रूप एकच आहे. ती महिषासुर मर्दिनी आहे, राक्षसांचा संहार करणारी आहे आणि आपल्या भक्तांचं पालन पोषण करणारी आहे. ही म्हणजे हीच आहे. आता इथून पुढे तुमचा प्रवास सुरू होतो आणि मला आठवत आहे की तुम्ही पाठमोरे आहात. मागे टोले सरांनी उभी केली ती भव्य प्रतिमा आहे आणि तुम्ही पहिल्यांदा वळलात आणि प्रेक्षकांना समोर गेलात. येस, असं म्हणजे तो एक असा एकदम एक्सपोज पटकन कसं समोर जायचं आणि एकदम तो आनंद चेहऱ्यावर, तो सौम्य भाव आधी दिसला पाहिजे, देवी आणि तुम्ही. आणि मग खाली उतरल्यावर मग तो जो आतमध्ये उफळतय आणि मग त्या पायऱ्या उतरताना तुम्ही जी काही चाल दाखवलीत ना, सावकाश, थंड वगैरे वगैरे नाही, झाप 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 झाप. जेव्हा आतमध्ये काही भावना असतात ना तेव्हा त्या आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये व्यक्त होत असतात. तुम्ही ज्या त्या मला अजून आठवतं, इतकी वर्ष झाली, तुम्ही वळलात आणि अशा झप 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 पायऱ्या उतरून खाली आल्यात आणि आपल्या सहकाऱ्यांशी बोलायला लागलात. हो, शहाजी महाराजांची एंट्री होते आणि मग तो सगळं तो प्रसंग पूर्ण होतो, त्यांना समजावून सांगायचं असतं आणि त्याच वेळेस आपण त्यांच्या पत्नी आहोत आणि ती एक अदब पण ठेवायची असते. हो, रागवायचं पण आहे
आणि ते सांभाळायचं पण आहे. खूप अवघड होत आहे. अवघड होतं हे. म्हणजे राग पूर्ण व्यक्त होऊ शकतो, पण हो. त्याच वेळेस हे भान येणं की नाही, आपण इतक्या अग्रेसिव्हली नाही व्यक्त होऊ शकत, कारण हो. महाराज आहेत ते, त्यांच्या पुढे तो एक द्विधा त्या गोष्टी, पण तरीही आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत मांडता आलं पाहिजे, त्यांना ते पटलं पाहिजे, असा एक तो भाग होता. आणि त्याच्याही आधी मला आठवतं आम्ही प्रॅक्टिस करत होतो तेव्हा देशमुख सरांची, त्यांनी शहाजीराजांची भूमिका जी केली, 2 दिवस आधी आले माझ्याकडे, मला म्हणाले, बाई तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगता का शहाजीची भूमिका करायला? म्हणलं का सर, काय झालं? थोडेसे मला माहित नाही म्हणजे की काय झालं होतं. तर ते म्हणाले, नाही नाही म्हटलं सर, तुम्ही खूप छान करताय आणि तुम्ही करणार आहात. तिथे ते अजिबात जाणवलं नाही की ते असं म्हणाले होते 2 दिवस आधी. जो कॉन्फिडन्स, जो आत्मविश्वास त्या स्टेजने दिला ना, तो आजपर्यंत आम्हाला पुरलाय नक्कीच. स्टेजनी एक फार मोठा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो नक्की. की एवढ्या सगळ्या प्रेक्षकांच्या समोर नजर टाकायची आहे आणि आत्मविश्वासाने स्वतःला एक्सपोज करायचा आहे. हा जो एक कॉन्फिडन्स आहे तो नाटकामुळे निर्माण. नक्की नक्की. मी म्हंटल तसं मी खूप भिडस्त व्यक्ती होते. माझ्या मैत्रिणी नंतर म्हणाल्या, तुझ्या बोलण्यात, तुझ्या वागण्यात खूप बदल झालाय. कारण जो आत्मविश्वास वर्गात शिकवताना मला खरंच कधीच ती अडचण आली नाही, पण इतरांशी बोलताना कसं बोलायचं, तुम्ही पहिलं हे शिकवलं सर, डोळ्यात डोळे घालून बोला, तो आत्मविश्वास येतो. आणि बोलताना, वागताना इतरांशी, त्यानंतर माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग आले वैयक्तिक की त्या ठिकाणी आत्ता मी मागे वळून बघितलं की मला वाटतं की मी जी होते तशी असते तर मला कितपत निभावता आलं असतं. खूप स्ट्रेंथ मिळाली भूमिकेमुळे म्हणाल, आणि या सगळ्या प्रोसेस मधून जाण्यामुळे असेल, खूप स्ट्रेंथ मिळाली. कारण मी जिजाऊंच्या बद्दल बरंचसं वाचन पण केलं होतं. ती भूमिका साकारण्यापूर्वी तुम्ही वाचन केलं होतं की मला नेमकं नुसतंच बघून नाही, मला ते कळलं पण पाहिजे, ऐकून नाही, मला नेमकं त्या काय होत्या, खूप रागीट होत्या का मध्ये मध्ये सौम्यही होत्या का तो बाणेदारपणा होता, नुसता राग नाही दाखवायचा तर तो बाणेदारपणा दाखवायचा. तर ते करताना, त्या सगळ्या प्रोसेस मधून जाताना मी इतकी खंबीर झाले की ते प्रसंग मी असे चुटकीसरशी त्यातून निभावून नेलं. आणि मग आता वाटतं की अरे आपण कसं केलं, त्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या, मुलं लहान आहेत, असे काही प्रसंग आपल्या आयुष्यात आलेले आहेत. खरंच ती ताकद दिली, त्या भूमिकेने दिली आणि या सगळ्या प्रोसेसनी दिली. आणि हे सगळं तुम्ही संधी दिली म्हणून खरं तर झालं. आणि असं वाटतंय की खूप मोठी संधी आपल्या आयुष्यात ती होती आणि कायम तो एक टर्निंग पॉइंट माझ्या आयुष्यात तरी राहील. पुढचे काही प्रसंग आहेत, शिवाजी महाराजांना मोठं करता येते. बालपणचे संस्कार हे खूप महत्वाचे असतात. तो एक प्रसंग आहे, जिजाऊ साहेबांचे डोहाळे. अवघड होतं, मला कल्पना आहे की शिवाजी महाराज जन्माला येणार आहेत आणि त्यावेळेस ती मागणं मागते. काय विषय होता तो? त्यांना डोहाळे लागले होते, पण त्यांना अन्न नको, पक्वान्न नको. त्यांना त्यावेळेस तोरणा हवा होता खेळायला. त्यांना किल्ले खेळायला हवे होते. हे डोहाळे जिजाऊंना लागले होते. नको झोपाळे हिंदोळे, नको चांदणी विहार, वाटे रणंगणी जावे, भावे सिंहावरी स्वार, वाटे करावा संहार, असुरांचा दुर्गे परी, दुर्ग जिंकावे बैसावे, सिंहासनी अंबे परी, नको केशर कस्तुरी, नको कोवळे सोहाळे, हौस युद्ध तांडवाची, माझे पूर्वा डोहाळे, माझे पूर्वा डोहाळे. हे वेगळं होतं की डोहाळे जेवणात हे खायचंय ते खायचंय, हे डोहाळे जिजाऊंना नव्हते, ते दाखवायचं होतं. ती वाक्य पण लक्षात आहेत, फक्त क्ल्यू म्हणून सांगतो. वाटे रणांगणी जावे, व्हावे सिंहावरी स्वार. वाटे रणांगणी जावे, व्हावे सिंहावरी स्वार, म्हणजे ते करायचंय मला. नको कोवळे डोहाळे. येस, तो
पोटातला गर्भ जो बोलत असतो हो, तो हो. करून घेत असतो आणि त्यांची स्वतःची इच्छा त्यातून ते हो. करून घ्यायचं होतं आणि सगळ्यांसमोर ते व्यक्त व्हायचं होतं आणि ते डोहाळे बघून बाकीचे पण आश्चर्यचकित झाले होते की जिजाऊंना हो. हे डोहाळे लागले, कारण तो अंश वेगळा जन्माला यायचा होता. एखादी भूमिका साकारताना ज्यावेळेस तुम्ही त्या भूमिकेमध्ये असता त्यावेळेस ते बाकीचे सहकलाकार असतात ना, त्यांच्या रिॲक्शन जर प्रॉपर मिळाल्या नाहीत तर आपल्याला ते व्यक्तही करता येत नाही. तर तुमचे त्यावेळेचे जे सहकारी होते त्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेत त्यावेळेस. खरंच म्हणजे अगदी आपले लांगी भैयाजी तो जो प्रसंग होता की हे मी पाणी सोडलं. हो हो. आणि त्यानंतर जिजाऊ येतात पण त्या म्हणतात की पण यामध्ये प्रसंग मला आता खरं आठवतोय पण ते वाक्य आता आठवत नाहीये. ओके. हा तर त्यांचं इंटरॅक्शन पण ते कशा पायी की तुम्ही महाराजांना कशाला पाठवताय, आम्ही आहोत की हे त्यांना त्यांच्याकडूनही हवं होतं. दौडत येतोय अफजल खान, अक्षी तुमच्या जीवावर उठलाय बघा त्यो. आमचे प्राण महत्वाचे नाहीत नाईक. चंद्र सूर्य आसमानात आहेत तोपर्यंत हे स्वराज्य टिकलं पाहिजे. नाईक, खानानं आमचा प्राण घेतलाच तर ही भोसल्यांची जिजाऊ निपुत्रिक होऊन जगायला तयार नाही. अहो पण ते कशा पायी? पहिल्या माना या जेठ्यांच्या पडतील सा. आमच्या राजाच्या गळ्याला कोण नग लावतो या ते बघतोच म्या. म्हणजे त्यांनी नुसतं केवळ आपल्या शिवाजीराजांना नाही घडवलं, त्यांनी त्यांच्या बरोबर त्यांच्या सवंगड्यांनाही घडवलं. तो एक प्रसंग होता की जिथं तो मुलगा जो खेळत असतो की त्याला ते म्हणतात की तू आमच्या स्वराज्याचा शिवाजी महाराजांचा सवंगडी होणार आहेस आणि बहुरूपी म्हणून तू हे काम करणार आहेस. फार छान. नाव काय तुझं? जी बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक, छान. शिवबा, तुमच्या भावी राज्यातले हे गुप्तहेर बरं. तो छोट्या छोट्या प्रसंगांमधून त्या मावळ्यांना गोळा करणं, शिवाजीराजांच्या बरोबरीनं त्यांना घडवणं, हे पण जिजाऊंनी केलं होतं. वाक्य सांगतो म्हणजे तुम्हाला लगेच पुढचं सगळं गडागडा आठवेल. शिवबा मोठे व्हा, हे तुमचे सवंगडी तुमच्यासाठी खेळायला खोळांबलेत. तो बाळ शिवाजीचा. हो. येस. आणि तुमच्या सगळ्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक कृती या खूप 13 वर्ष झाली माझ्या लक्षात आहे. तुम्ही त्या मुलाला हातात घेत होता, शिवबा मोठे व्हा, हे सगळे सवंगडी तुमच्यासाठी खोळांबलेत. ती नजर, ते बघणं, ते भाव भावना आतमधनं तुम्हाला आल्या आणि त्या तुम्ही व्यक्त केल्या, आजही त्या तशाच्या तशा लक्षात आहेत. मला आठवतं सर, प्रॅक्टिस आपण सकाळी करायचो. हो. मी गाडीवर यायची, गाडीवर येता नामंजूर, पुन्हा आम्हाला भेटू सुद्धा नका. कधी कधी हात पण काढलेत मी गाडी चालवता मग भान यायचं, अरे बिचारा पोलीस. आपण अशा मनातल्या मनात ते चालू असायचं. ती प्रोसेस कशी होती की आपल्या मनात कसं भिनलेलं होतं, माझ्या मनामध्ये किंवा सगळ्या वागण्या बोलण्यामध्ये चाल बदलणं असेल किंवा बोलणं बदलणं असेल. माझ्या मैत्रिणी इतरही म्हणायच्या की तू एकदमच ताठ चालायला लागलीस. म्हटलं ते देणं आहे, त्या भूमिकेचं देणं आहे. आणि बरेच प्रसंग आहेत त्या जिथं शिवाजी महाराज म्हणतात मी मोठा होईन माझ्या आजोबांसारखा, माझ्या वडिलांसारखा. लगेच चेहऱ्यावरचे भाव बदलले दाखवले तुम्ही. मला ते नकोय. एका सेकंदात म्हणजे मी मोठा होईन त्यावेळेचा भाव, आनंद आहे की मी मोठा होणार आहे. लगेच की नाही, मला त्यांच्यासारखं मोठे पण नकोय. मला मोठे पण हवंय. फार छान व्यक्त केलंय. मला ते मोठे पण हवंय पण त्यांच्यासारखं नकोय. त्यांच्यासारखा शूरवीर हो, पण परकीयांची गुलामगिरी नको. मोठे व्हा, खूप खूप मोठे व्हा. मी मोठा होईन, खूप खूप मोठा होईन, माझ्या वडिलांच्या सारखा, माझ्या मामांच्या सारखा, माझ्या आजोबांच्या सारखा. म्हणजे बादशहाचे जहागीरदार. मराठ्यांच्या सर्वस्वाची माती करणाऱ्या या जुलमी सिंहासनापुढं तुम्ही गुडघे टेकवणार नाही? नाही राजे,
तुमचा जन्म सूर्यकुळात झाला आहे तो या अंधाराची चाकरी करण्यासाठी नाही. तुम्ही जर बादशहाचे मुजरेबाज हुजरे झालात तर मराठी मुलखातली सारी दैवत आपले सारे हात कपाळाला लावून रडत बसतील आणि म्हणतील पुत्र करंटा निपजला. हो, हे ते त्यांना सांगणं खरंच आता मी त्या स्टेजवर गेली सर पूर्णपणे. त्या भूमिकेत नाही म्हणता येणार, ती खूप मोठा आहे, पण त्या स्टेजवर मी पूर्ण आहे. 80 फुटांचा तो स्टेज. हो, काही प्रसंग असे आहेत सर, गमतीशीर पण घडले. मला सांगायला तेव्हा कधी आपली बोलणं झालं नाही. एक सिक्वेन्स होता आपल्या प्रत्येक प्रसंगांचा. एंट्री एकतर त्या बाजूला किंवा म्हणजे दोन्हीकडून, आणि पण त्याच्या खालून जायला जागा नव्हती पाठीमागून. आपण लायब्ररीतून जात होतो. बरोबर. एक प्रसंग होता, थोडस एजड दाखवण्यासाठी ते चाललं होतं प्रोसेस, आणि मला सांगितलं दळवीबाई आपल्या ज्येष्ठ शिक्षिका, त्यांनी की तुझा प्रसंग तिकडून आहे आता. मी म्हटलं नाही, इथूनच आहे, याच बाजूनी माझी एंट्री आहे. आणि म्युझिक वाजायला लागलं. माझ्या लक्षात आलं 2 मिनिटांनी माझी एंट्री बरोबर त्या सांगत होत्या त्या बाजूनी आहे. गंमत अशी, मी पूर्ण त्या म्हाताऱ्या जिजाऊंच्या भूमिकेमध्ये मी पळतीये, पायात मोजळी आहे, मागून दळवीबाई पळतायत, अजून 2 जणी. आम्ही अशा खालून पळत 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 या स्टेजवरून तिथे माझ्या एंट्रीच्या 2 मिनिटं आधी मी तिथे धापा टाकत पोहोचले. म्हणजे प्रसंग असा आहे. पण ते म्युझिक लागलं की आता नाही, आपली एंट्री त्या बाजूनी आहे. आधी होतं की जागा होती जायला मागे तेवढी पुरेशी. हा इथून खाली उतरणं, पूर्ण जिन्याने खाली तळघरात जाणं, तळघरातून पळत वर जाणं, आणि मग त्या एंट्रीसाठी जाणं. काही मजेशीर प्रसंग पण घडले, पण माहित होतं याच्यानंतर हे घडणार आहे, याच्यानंतर हे आहे. त्यामुळे तो एवढाच एक डिस्कनेक्शन म्हणताना तेवढंच झालं तेवढ्या 3 तासाच्या काळामध्ये. पण होतं पूर्ण कनेक्शन पूर्ण होतं त्या पूर्ण वेळेमध्ये, की याच्यानंतर हे प्रसंग आहेत. जशी ऍक्टिंगचा विषय आहे तसंच पेहराव किंवा वेशभूषा याच्यामध्ये पण बदल होत गेले. हो, म्हणजे पहिल्यांदा राजाची पत्नी या नात्याचा जो वेश आहे, दागिने आहेत, हो, हे सगळं कसं मिळवलं तुम्ही? आपलं तर सगळं 0 बजेट होतं. 0 बजेट होतं. तुम्ही म्हणाल मला ते सोन्याची कडी ते हे वाट्यान काय ते म्हणतात ते पाहिजे, आपल्याकडे काहीच नव्हतं. कसं काय मिळवलं साहित्य? सर, हे सगळं आपल्याला एकतर बाकी 0 बजेट होतं, पण आपला जो वेशभूषा आणि दागिने होते, खरं तर ते चांदीचे खरे दागिने आणि त्याच्यावर सोन्याचा गुलामा दिलेला आपल्याला आपल्या टीमकडून मिळाले होते तेवढेच फक्त वस्त्र, आणि ते जिजाऊंचे जे होते ते टीमकडून मिळाले होते. आणि तुम्ही म्हणालात की एक सुरुवातीच्या जिजाऊ अगदी शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीच्याही, आणि तिथपासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंत वेगवेगळे वयाचे टप्पे होते. खूप अवघड होतं. म्हातारपण म्हटलं, तरुण पण दाखवता येणं एवढं अवघड नव्हतं, कारण आहे तसं आपण दाखवायचंय. पण म्हातारपण म्हणजे ते ऑब्झर्वेशन हवं. वहिनी मला म्हणाल्या की म्हातारी माणसं काही अशीच करतात असं नाही, ती मान हलवतील, पूर्ण शरीर हलवतील असं काही गरजेचं नाहीये. थोडा कंप असतो, पण बरीचशी वृद्ध व्यक्ती ज्या असतात, ज्या खूप कणखर असतात, त्या शेवटपर्यंत त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांची कमांड असते. त्यामुळे त्या तुम्हाला अशाच प्रत्येक वेळेस दिसतात. मग मला ते तुम्ही असं पाहिजे, नको तसं नकोय. तुम्ही ज्या राज्याभिषेकाच्या जिजाऊ दाखवणार आहात, थोडा कंप आहे, थोड्या वाकलेल्या आहेत, पण तो कणखरपणा आहे, तो पाहिजे. शिवबा, या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालंच पाहिजे. राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पुरवल्यात. ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हिंदवी स्वराज्याचं छत्र चामरांकित सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे शिवबा.
म्हणजे त्यांचं वृद्धावस्था पण दाखवायची आहे आणि त्याचबरोबरीनं त्यांचा कणखरपणा पण दाखवायचा. बारीकशी मुवमेंट सुद्धा एक दिग्दर्शक या नात्याने मी टिपली आहे, कदाचित तुम्हाला ती कळाली नसेल. ज्यावेळेस तुम्ही राज्याभिषेकासाठी उठता, हात कापतायत, किंचित वयाची हे आहे, डोळ्यासमोर सगळा शिवाजी महाराजांचा जीवनपट दिसतोय की हा छोटासा मुलगा कसा मोठा झाला आणि आता राज्याभिषेक होतोय. ते जे भाव आहेत ना, कृतार्थ म्हणूया आपण, कृतार्थतेचे भाव तुम्ही जे व्यक्त केलेत सर, ते त्यावेळेस आलेलं ते खरंच आलेलं. मी सांगतो ना, आठवतंय मला सगळं की तुम्ही असे उठताना दोघी जणी बाजूच्या तुम्हाला हात देत आहे. तुम्हाला लक्षात नसेल, तुम्ही तो हात घेतला नाहीये, मला नकोय आधार. आणि इतक्या बारीक गोष्टीतनं सुद्धा तुम्ही ती कणखरता जी आहे स्वभावातली ती दाखवली. आणि असं प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे 2 तासाच्या नाटकामध्ये बराचसा काळ जिजाऊसाहेब आहेत. खरं म्हणजे या नाटकाला नाव जाणता राजा याच्या आधी जिजाऊसाहेबांच्या संदर्भातलंच नाव होतं. याच साठी केला होता अट्टहास. ते शेवटचे वाक्य ना, याच साठी केला होता अट्टहास. हा जो अट्टहास आहे शिवाजी महाराजांना घडवण्याचा, खरं सांगू का, शिक्षकही पेशामध्ये सुद्धा हाच अट्टहास असतो. तो एक शिवाजी तुम्हाला मोठा करायचा नाहीये, अनेक तुम्हाला एवढ्या वर्गातले जे काही शिवाजी महाराज आहेत त्या सगळ्यांना मोठं करण्याचा जो अट्टहास आहे, तो अट्टहास तुमच्या रोजच्या शिकवण्यामध्ये, कारण शेवटी नाटक 2 तासात संपलं. हो, पुढे काळ खूप मोठा गेलेला आहे. 13 वर्ष आणि आता पुढे जाणार आहे. किती वर्ष नोकरी आहे? अजून 12 वर्ष. अजून 12 वर्ष आहे. तर हे जे घडवण्याचं काम आहे, हे घडवण्याचं काम करत असताना तो जो अट्टहास आहे, खरंच आहे, तो तुम्हाला कुठे जाणवला? खरंच आहे. म्हणजे त्यानंतर म्हणजे आधीही मुलांबद्दल मी शिक्षक म्हणून सांगते आता, जिजाऊ म्हणून ती भूमिका केल्यानंतर शिक्षक म्हणून माझ्यात जे बदल आले, माणूस म्हणून तर खूप आलेच, पण शिक्षक म्हणून जे आले, अट्टहास तेव्हाही होता की मला हे हवंय, मला मुलांकडून हे हवंय. असं वाटायचं की मी सांगेल ते मुलांनी केलं पाहिजे, हो तसं झालं पाहिजे, आणि त्यासाठी माझी प्रयत्न करायची तयारी असायची. पण आता लक्षात येतं की त्यासाठी मी काय प्रयत्न केले पाहिजे. त्या मुलांनी मला हवंय ते वागलं पाहिजे ना. मग त्यांच्यात माझ्यात काय बॉन्डिंग झालं पाहिजे की त्यांनी माझं मी सांगेल तसं ऐका. मी सांगेल तसं म्हणजे मला तो अनुभव आहे, मुलांनी काय केलं पाहिजे हे मला माहित आहे. कदाचित त्यांच्याही गोष्टी मला शिकून ते करायचंय. अशा गोष्टींमधून मुलांना नुसतं घडवणं नाही, आपण त्यांच्याबरोबर घडणं पण आहे. हे एक वेगळी त्या दृष्टी मिळाली. कारण मी सांगते तुम्ही करा, यापेक्षाही तुम्हाला काय हवंय आणि मला काय हवंय यातून एक छान काहीतरी घडणारे गोष्टी शिकवताना असेल किंवा ते वर्गामध्ये वागताना असेल त्यांच्याबरोबर, की एक तो आपण उभं राहिलं ना की मुलांनी आपलं ऐकलंच पाहिजे, आपलं ऐकावंसं वाटलं पाहिजे त्यांना, की आता काहीतरी नवीन सांगणार आहेत, आता काहीतरी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत, बोलत बोलत त्या प्रसंगांमध्ये नेणार आहेत. हे जेव्हा वाटायचं ना तेव्हा त्यातून शिक्षक म्हणून पण मी खूप बदलत गेले सर. आणखीन मॅच्युरिटी आली शिकवण्यामध्ये, सांगण्यामध्ये, समजावून सांगण्यामध्ये, आणि खूप बदल झाले. आणि मला पण नवीन शिकण्याची हौस असल्यामुळे. ठीक आहे, आपण शिक्षक असतो 12 ते 5, नंतर आपण आपल्या घरगुती कामामध्ये जातो, संसारात असतो, आपल्याही मुलाबाळांना मोठं करणं असतं, त्यांनाही घडवणं असतं. हा सेवेतला काळ म्हणजे 12 ते 5 झालेले नाटक, हे सगळं बाजूला ठेवून रोजच्या आयुष्यामध्ये जगताना तुम्हाला ते जिजाऊ साहेब कुठं कुठं दाखवता आल्या? मगाशी जो प्रसंग सांगितला माझ्या आयुष्यातला जरा कणखरतो आहे, आणि लक्षात आलं सगळ्यांच्या आजूबाजूच्या की हा वेगळा माणूस घडलाय, ही वेगळी व्यक्ती आहे की जी जास्त फर्मली आपले मुद्दे मांडू शकते, की समोरच्यानी सांगितलंय तर हो हो मी करते, हे एक हा स्वभावाचा भाग होता. पण मी करते, पण मला कितपत जमेल हे मी विचार करून सांगणं,
ठरवून सांगणं की ते ठरवता येणं सगळ्याच गोष्टींमध्ये, की तो एक बालिशपणा थोडासा होता जो स्वभावातला, तो थोडा कमी होऊन थोडासा मॅच्युरिटीचा भाग पण आला, नाही म्हटलं तरी. इतर ठिकाणी सुद्धा माझ्या बोलण्या वागण्यामध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झाले. निर्णय क्षमता वाढली. निर्णय म्हणजे कशी? की काही असेल प्रसंग, मी हे केलं पाहिजे का असं आधी द्विधा असायचं. की माझ्या मुलीला, आता मी अहमदाबादला माझी मुलगी शिकते, हो हा, तर तिने थोडं वेगळं फील्ड निवडलं. ते करताना आधीची आई असती तर नाही, माझ्या मुलीला मी एवढ्या लांब नाही पाठवणार असं म्हटली असती. पण आता मला वाटतं की नाही, तिने पण तिचा जे वाटते ते केलं पाहिजे. तिच्या आयुष्यात तिने ठरवलेलं गोष्टी तिला करता आल्या पाहिजेत, हे आता मी ठरवू शकते. मी म्हणू शकते की नाही, तू पुढे हो, बाकी सांभाळायला मी पाठीशी. हा एक शिवचरित्रामध्ये एक विषय आहे, शिवबा जाणे संभाजीचे उसने घेणे, मजसी मला कुंतीच्या पंक्तीला बसवा, असा एक तो वाक्य तुमच्याही आयुष्यामध्ये मुलांना घडवत असताना जा, एक आतमध्ये तेच शब्द किंवा तीच वाक्य असतील असे नाही, पण भाव तोच असतो. मजसी कुंतीच्या पंक्तीच बैसवाय. नक्की नक्की तसं ते खरंच आपल्या वैयक्तिक आयुष्यात पण घडले. माझ्या दोन्ही मुलांनी अगदी वेगवेगळी क्षेत्र निवडलीत पुढच्या याच्यासाठी, की नेहमी आहे की जे आहे तोच पाथ निवडणं असं त्यांनी नाही केलेलं. त्या दोघांची क्षेत्र खूप वेगळी आहेत आणि माझा पूर्ण त्यांना सपोर्ट त्या कारणामुळे झालाय की मला कळलंय की मी ह्या गोष्टी करू शकते, मी जाणता राजामध्ये काम करू शकते, जिजाऊंची भूमिका करू शकते, मला ती संधी इतक्या छान पद्धतीनं मिळू शकते आणि माझ्या मुलांनाही अशा चांगल्या संधी नक्की मिळाल्या पाहिजे. बरोबर, अगदी. आणि तिसरे, मी जोही आता वर्ग शिक्षक म्हणून एखादा वर्ग आपल्याकडे असतो सर, हो, गेल्या वर्षी 9वी ग्रीनचा वर्ग माझ्याकडे होता. द्वाड मुलं होती. बर, शेवटी ती मुलं शेवटच्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी होतं, कारण ती 1 वर्ष पुढे असणार होती पण मी त्यांना शिकवायला नसणार होते. माझ्या डोळ्यात पाणी होतं. त्यांच्यातल्या बऱ्याच जणांच्या मुलं आहेत की ती व्यक्त होतात, त्यांनाही वाईट वाटत होतं, पण मला वाटत होतं की अरे किती आपण जोडले जातो या मुलांबरोबर, किती आपण त्यांच्याशी एकरूप होतो, की अरे ही मी म्हणजे एक दिवशी माझा मुलगा आला होता शाळेत काही कारणाने, सगळी मुलं माझ्या मागे धावत मी म्हंटल अरे हा माझा मुलगा, त्याला म्हटलं ही माझी सगळी मुलं. तेही हसत होते, तोही हसत होता. मला असं वाटायला लागलं आपण किती जोडले जातो ह्या सगळ्या, शिक्षक म्हणून पण आणि एक व्यक्ती म्हणून पण बदलत जातो. खूप छान वाटतं हे सगळं करताना. आताही जे वर्ग आहेत की अरे ही सगळी खूप छान, की मलाही घडवायची आहेत, माझ्या बरोबर आहेत, माझंही ऐकणार आहेत. आईचं ऐकत नाहीत, पालक येऊन सांगतात की आई, आम्ही सांगतो नाही, आमच्या बाई सांगतात असं. हे जे म्हणतात ना, त्याच्यावर आपला जो विश्वास असतो आपल्यावर त्यांचा, तो सार्थ करण्यासाठी खूप धडपड गरजेची असते. असं म्हणतात की शब्द बोलतात, ते भाव बोलतात, पण आपलं सगळं शरीर सुद्धा बोलत असतं आणि सगळं शरीर बोलतं करण्याचं काम आणि स्किल हे नाटकाने निर्माण होतं. नक्की नक्की. आता सांगू, आता मी बघतोय तुम्हाला, तुम्ही जो साधा हात केलात ना, तो सुद्धा इतका रेखीव होता. म्हणजे आपल्या साध्या बोलण्यामध्ये, साध्या चालण्यामध्ये, साध्या हातवाऱ्यांमध्ये सुद्धा तुम्ही जो आता हातवारे केला ना, तो सुद्धा इतका रेखीव की तो एखादा अभिनय करावा अशा प्रकारचा होता. या सगळ्या गोष्टी ज्या जमतात, आपण शिकतो ते नाटकामुळे. खरंच तुम्ही आता ते हातवाऱ्यांचं सांगितलं सर, की तुम्ही नुसतं असं नाही करायचंय. कुठल्या गोष्टीला कुठला हात कितपर्यंत कसा बाजूला जाणार आहे, तुमचे या प्रसंगातून इथे कसा जाणार आहे, तुम्ही घडणार आहात, तुम्ही घडवणार आहात, हे कसं जाणार आहे, चेहऱ्यावर आपल्या हात येता कामा नये, आपोआप येतं सर ते. आता म्हणजे हे मी वक्तृत्वामध्ये पण वापरते. वक्तृत्व विभाग माझ्याकडे आहे. मुलांना सांगताना की तुम्हाला तिथे नाट्याभिनय नाही करायचा आहे, पण तुमचा चेहरा वाचता आला पाहिजे आणि तुम्ही जे बोलतायत ते तुमच्या समोरच्याला की नाही, यांच्याकडेच आपल्याला बघायचंय हे वाटलं पाहिजे. असं तिथे वापरता येतं मला, ते खूप छान. नाटकातले अनेक प्रसंग म्हणण्यापेक्षा सगळेच प्रसंग हे तुमच्यावर फोकस आहेत. मला तो प्रसंग आठवतोय बघा, तुम्हाला आठवतोय का? शिवबाशी लग्न म्हणजे कपाळी, सोयराबाईंचा प्रसंग. सोयराबाईंचा प्रसंग
म्हणजे सोयराबाई खूप हे की शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्या चिंतेत आहेत. हो. आणि त्यामुळे त्यांना समजावतायत की शिवबाशी लग्न हे याच्यामध्ये नाती जी आहेत, जेवसाहेब म्हणजे सासू हो. सुना, येस, हे नातं पण तुम्ही इतकं छान दाखवलं ना की येस, त्या कासावीसून बोलतायत. तुमच्या तोंडूनच ऐकायला आवडेल मला. तो ते थोडंफार आठवत नाहीये, एखाद दुसरा प्रसंग मी सांगेन नंतर. फक्त त्या सोयराबाईंना समजावतायत की शिवबाशी लग्न म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. तो एक प्रसंग आहे. मला आता ते शब्द थोडस आठवायला लागतील, सांगेन मी, म्हणेन मी, पण ते आठवायला लागतील थोडे. दुसरा एक प्रसंग मला आठवतो, आपल्या पंतांबरोबरचा. पंतांनी लाच घेतलीये आणि ते लाच घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना काढून टाकले आणि ते वशीला लावण्यासाठी जिजाऊंकडे येत आहे. तो एक प्रसंग खूप पॉवरफुल आहे, खूप पॉवरफुल आहे. म्हणजे त्या ठिकाणी जिजाऊंचे जे एक्सप्रेशन्स आलेत ते, यावं प्रधानपंत, कोणती मोहीम फते करून येणं केलं प्रधानपंतांनी, सार समजले आम्हाला पंत. पंतप्रधानकीचा शिरपेच पुन्हा तुमच्या मस्तकावर आम्ही खोवावा म्हणताय, ते हरगिज शक्य नाही. हिंदवी स्वराज्याचे पंतप्रधान स्वार्थानं, मोहानं, लोभानं एका गरीबाच्या वतनवाडीचा अपहार करू शकतात. आठवतंय तुम्हाला पंत, तोरणगडावरच्या बुरुजाची दुरुस्ती करीत असताना आपल्या मावळ्यांना सोन्याच्या मोहऱ्यांनी भरलेले हंडे सापडले, पण एका मोहरेलाही त्यांनी हात लावला नाही. वाजत गाजत गौरी गणपती घरी आणावेत तसे ते मोहरांचे हंडे त्यांनी आमच्या पुढे आणून ठेवले. आणि तुम्ही स्वराज्याचे पंतप्रधान, ही ऐसी बुद्धी तुम्हास कुणी दिली? शिवबांकडे आमचा वशिला लावू पाहता? नामंजूर. पुन्हा आम्हाला भेटू सुद्धा नका. खूप आठवणींची गाठोडी आपल्या बरोबर आहेत. अगदी. मुख्य म्हणजे असा तुम्हाला भेटल्यानंतर मला त्या सगळ्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या. आणि असं वाटतंय मला की कोणतंही मोठं यश त्याचे मानकरी सगळेजण असतात. तो मावळा असेल, ते सहकारी असतील, ते शिवचरित्र आपण शाळेमध्ये जगलो सगळे तितकेच महत्वाचे आहे. आपण कुठल्याही सेवकाला सेवक म्हणून हाक नाही मारला. नाही. प्रत्येक भूमिका, प्रत्येक पात्र इतकं महत्वाचं होतं सर. म्हणजे तुम्ही त्या मुलांना सांगितलं जे घडत होतं ना. मला एक राज्याभिषेकाचा प्रसंग राज्याभिषेक नाही, आधी सुरुवातीचा आपला दिंडीचा प्रसंग आठवतो. 5वी ग्रीनचा वर्ग माझ्याकडे होता आणि मला ती एक काळजी असायची एक शिक्षक म्हणून, माझी मुलं कशी करतील, काय करतील, पण त्यांना माहित होतं या ठिकाणपर्यंत यायचंय, हे म्युझिक सुरू झालं की परत जाऊन आपल्या जागेवर बसायचंय. दिंडी तुमच्याकडे होती? दिंडीचा साठी वर्ग माझ्याकडे होता आणि तो 5वीचे सगळे वर्ग होते, त्यात माझा वर्ग 5वी ग्रीनचा वर्ग होता. इकडे कोपऱ्यात वर्ग होता सर तिथे. आणि ती मुलं अशी छान यायची. मला काळजी होती की ती येतील का वेळेत जातील, पण काहीही चूक कुठल्याही मुलांनी केली नाही, कारण त्यांना काय करायचं हे त्यांना माहित होतं. एक वाक्य मला आठवतं सर, माझे सासू सासरे त्यावेळेस जाणार होते 2 दिवस आधी गावाला. मी त्यांना म्हटलं 1-2 दिवस थांबा, ते नाटक आहे बघा, खरं तर खेड्यातलेत, कोकणातलेत, त्यांना कितपत मी स्टेजवर काम करताना बघताना आवडेल असं होतं. पण त्या थांबले, आले, त्यांनी ते बघितलं, बोलले काही नाहीत, पण मला तो आदर दिसला की हे वेगळं काहीतरी होतं. ती दिंडी भव्य होती, तो राज्याभिषेक भव्य होता, ते काहीतरी वेगळं बघितलं. मला 1-2घांनी येऊन सांगितलं की तुम्ही दुर्दैवी आहात. मी म्हटलं काय दुर्दैवी आहात? दुसऱ्या दिवशी म्हटलं का? तो सोहळा तुम्हाला डोळ्यांनी स्वतःच्या बघता नाही आला, तुम्ही केलात, आम्ही अनुभवला, म्हणून तुम्ही दुर्दैवी आहात. हे वाक्य मला इतकं मनाला भावलं की खरंच आपण एवढं काहीतरी केलंय सगळ्यांनी मिळून ते घडवलंय. म्हणजे
त्यांना हे सुदैव देण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. खूप बरं वाटलं. त्या दिंडीवरून आठवलं, तुमच्या वर्गाची ती दिंडी बसवली होती. सगळ्यात शेवटी तो मृदुंग घेतलेला मुलगा आठवतोय? हो हो हो. तो त्या मनोऱ्यावर उभा होता आणि तो मृदुंग वाजवत होता. ती तल्लीनता त्या मुलांची, तो मृदुंग आणि तो जे दाब देत होता ना मृदुंगावर. हो. मस्त. खूप छान तल्लीन मुलांनी पण त्यांच्या भूमिका ज्या केल्या, खूपच छान. कमाल कमाल. खरंच खूप वेगळा आणि न विसरता येणारा असा एक छान सोनेरी अनुभव आम्ही घेऊन जगतोय सर, आणि ते कायम शेवटपर्यंत राहणार आहे.